नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत -3चा आणि -30चाच फॉर्म्युला. तर -3चा फॉर्म्युला काय आहे? +2 - 5 आणि -30चा फॉर्म्युला आहे +20 - 50. तर आता हे फॉर्म्युले वापरून आपण सम कसे सॉल्व करू शकतो ते बघणार आहोत. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर आता पहिलं सम आहे बघा, आपलं आहे 7 - 3 + 4. तर आपण पहिल्यांदा टूलवरती करूया. म्हणून सेट 0. आता 7 म्हणून इथे 7 -3. आता इथे बघू शकतो आपण, आपल्याकडे -3 करायला डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. -3चा फॉर्म्युला आहे +2 - 5 +2 - 5. त्यानंतर आहे +4. मग आता +4 पण आपल्याकडे इथे डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग +4चा जो फॉर्म्युला आपण शिकलो होतो तो इथे वापरायचा आहे. मग +4चा फॉर्म्युला आपण बघितला होता -1 + 5. मग आता इथं आपला आन्सर आलेला आहे 8. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आपण इथे आन्सर लिहून घेऊया. त्यानंतर सेट 0. नेक्स्ट 4 डायरेक्ट +3. आता +3सुद्धा आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग +3चा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. +3चा फॉर्म्युला आहे -2 + 5. त्यानंतर आहे -3. -3सुद्धा आपण इथे बघू शकतो की नाही आहे, म्हणून मग -3चा आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. -3चा फॉर्म्युला आहे +2 - 5. आन्सर आलेला आहे आपलं इथे 4. ते आपण इथे राईट डाऊन करूया. आन्सर इज 4. पुन्हा सेट 0 5 +2 +2 डायरेक्ट -3. आता -3 नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 4. आपण इथे राईट डाऊन करू. पुन्हा सेट 0 6 डायरेक्ट -3. -3 नाही आहे, म्हणून मग +3 - 5 +2. आता +2 पण नाही आहे, म्हणून मग +2साठी -3 + 5. आन्सर इज 6. तर आपण इथे आन्सर राईट डाऊन केलं. त्यानंतर सेट 0 केलं. 9 -2 डायरेक्ट -3. आता -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 4. पुन्हा सेट 0 7 डायरेक्ट -2. -2सुद्धा डायरेक्ट -3. आता -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 2. सेट 0 2 डायरेक्ट +5 डायरेक्ट -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 4. आपण इथं आन्सर राईट डाऊन करून घेऊया. त्यानंतर सेट 0 8 डायरेक्ट -2 डायरेक्ट -3. आता -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 3. मग आता आपण आन्सर इथे राईट डाऊन करून घेऊया 3. सेट 0 नेक्स्ट 12. इकडे 10 केले, इकडे 2. 12 + 5 डायरेक्ट -3. आता -3 आपल्याकडे नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर आलेला आहे आपलं इकडे 10 आणि इकडे 4, म्हणून 14. आपण आन्सर इकडे राईट डाऊन करून घेऊ. पुन्हा आता इकडे सेट 0 केलं. त्यानंतर 40. इकडे 40 + 5 + 5 डायरेक्ट -3. -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला +2 - 5. आन्सर इज 42. मग आपण इथे राईट डाऊन करून घेऊया 42. पुन्हा सेट 0 22 20. सेट 0
22. त्यानंतर +5 डायरेक्ट, -3 -3साठी मग +2 -5. आन्सर इज 24. आन्सर इज 24. पुन्हा सेट 0 50. मग आता इथे आपण केलं 50 -30. आता इथे बघू शकतो आपल्याकडे -30 नाही आहे, म्हणून मग आता इथे आपल्याला -30चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग -30चा फॉर्म्युला आहे +20 -50. मग आता इथे आपण करूया +20 -50. त्यानंतर आहे +12. मग 10ला प्लस केलं, 2ला प्लस केलं, हे डायरेक्ट होतं. मग आता आपलं आन्सर आलेलं आहे 32. पुन्हा सेट 0 60 डायरेक्ट, +10 सुद्धा डायरेक्ट आहे इथे, -30 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग आता इथे आपल्याला -30चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग -30चा फॉर्म्युला आहे +20 -50. आन्सर आलेला आहे 40. पुन्हा सेट 0 70 -30 नाही आहे, म्हणून मग -30चा फॉर्म्युला +20 -50 -30. आता इथे -30 डायरेक्ट आहे, म्हणून मग -30 आपण डायरेक्ट केले. आन्सर आलेला आहे 10. नेक्स्ट सेट 0 26 -3. आता -3साठी मग +2 -5 +3. मग आता +3 पण आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग +3चा फॉर्म्युला -2 +5. आन्सर आलेला आहे 26. इथे आपण राईट डाऊन करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण हे टूलवरती बघितले. आता खालचे सम जे आहेत ते आपण फिंगर्सवरती कसे करायचे ते बघूया. ठीक आहे. तर आता इकडे आहे सेट 0 करून घेतला आपण, 8 डायरेक्ट, -7 मग -7सुद्धा डायरेक्ट आहे, +5 पण डायरेक्ट आहे, -3. आता इथे -3 आपल्याकडे नाही आहे, म्हणून मग -3चा फॉर्म्युला वापरायचा आहे +2 -5. आन्सर आलेला आहे 3. आपण इथे राईट डाऊन करू. पुन्हा सेट 0 5 डायरेक्ट, -3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग +2 -5 +5 डायरेक्ट, -3 मग -3साठी +2 -5. आन्सर इज 4. आपण इथे राईट डाऊन करू. आन्सर इज 4. पुन्हा सेट 0 4 डायरेक्ट, +3 डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग +3चा फॉर्म्युला -2 +5 -2 डायरेक्ट, -3 मग -3साठी +2 -5. आन्सर इज 2. पण इथं आन्सर राईट डाऊन केलं. पुन्हा सेट 0 3. आता +3 करायचं आहे, मग +3साठी -2 +5. आता -3 मग -3साठी +2 -5 +2 करायचं आहे, मग +2साठी येणार -3 +5. आन्सर इज 5. आपल्याला इथे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. फॉर्म्युलेवरती सगळं आपलं अबॅकस आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात असतील तरच तुमचे सम राईट येतील, नाही तर मग तुमचे आन्सर जे आहेत ते चुकणार आहेत. त्याच्यामुळे फॉर्म्युले चुकवायचे नाही आहेत, फॉर्म्युल्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुन्हा आता सेट 0 26 इकडे 20 इकडे 6 26 -3. आता -3 नाही आहे, म्हणून +2 -5 -3 डायरेक्ट, +2 डायरेक्ट. आन्सर इज किती आलेला आहे इथे. मग आता आपण बघू शकतो 22. पण आता आपलं इकडचं सम चालू होतं, त्यामुळे
हे सम बघूया आपण 5 नंबरचं. सेट 0 26 26 -3 प्लस 2 -5. त्यानंतर आहे +5 आणि -2 डायरेक्ट. आन्सर इज 26. मग असे थोडं आपलं आन्सर चुकलं होतं, म्हणजे आपण इकडच्या साईडचं घेतलेलं होतं त्यामुळे चुकलं होतं ते. द नेक्स्ट 68 -3 डायरेक्ट. -4 नाही आहे म्हणून मग +1 -5 आणि +7 डायरेक्ट. आन्सर इज 68. आन्सर इज 68. पुन्हा सेट 0 55 -30. मग -30 नाही आहे म्हणून मग +20 -50 +22 डायरेक्ट +2 डायरेक्ट. -30 डायरेक्ट. आन्सर आलेलं आहे आपलं 17. नेक्स्ट सेट 0 66 -33. आता -30 पण नाही आहे आणि -3 पण नाही आहे म्हणून आपल्याला इथे दोन्ही ठिकाणी फॉर्म्युले वापरायचे. मग पहिल्यांदा -30चा फॉर्म्युला +20 -50 आणि -3साठी +2 -5. त्यानंतर करायचं आहे -13. 10 पण डायरेक्ट आहे आणि 3 पण डायरेक्ट आहे, मायनस केले आपण. त्यानंतर +4 डायरेक्ट. आन्सर इज 24. आता नेक्स्ट 75 -34. मग -30साठी +20 -50 आणि -4साठी +1 -5. पुन्हा +14. मग 10 नाही आहे म्हणून मग +10साठी -40 +50 आणि म्हणजे +4 करायचं आहे. मग +4चा फॉर्म्युला आहे -1 +5. त्यानंतर -33. -30साठी +20 -50 -3साठी +2 -5. आन्सर इज 22. त्यानंतर नेक्स्ट 68 -32. -30साठी +20 -50 आणि -2 डायरेक्ट. -13 10 डायरेक्ट आणि -3साठी +2 -5 +25 +20 डायरेक्ट +5 डायरेक्ट. आन्सर आलेलं आहे आपलं 48. सेट 0 34 +12 10 डायरेक्ट आणि 2साठी -3 +5 -13 10 डायरेक्ट आणि -3साठी +2 -5 +16 10 प्लस केलं 6ला प्लस केलं. आन्सर आलेला आहे 49. त्यानंतर 11 +4 -1 +5 -3 3साठी +2 -5 आणि -2 डायरेक्ट. आन्सर आहे 10. आपण आन्सर इथे राईट डाऊन करू. त्यानंतर सेट 0 6 डायरेक्ट. -3 नाही आहे म्हणून +2 -5. त्यानंतर +4साठी -1 +5 -3 साठी +2 -5. आन्सर इज 4. सेट 0 50 +10 -30 नाही आहे म्हणून -30साठी +20 -50 आणि -30 डायरेक्ट. मग आन्सर आहे इथं आपलं 0. पुन्हा सेट 0 75 -35. आता -30साठी +20 -50 आणि -5 डायरेक्ट. -30 डायरेक्ट +32 +30 डायरेक्ट +2 डायरेक्ट.
आन्सर इज 42. तर अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युले वापरून सम सॉल्व केलेले आहेत. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे सम लिहून ठेवा आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये सगळे सम लिहून ठेवा आणि त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जेवढे जेवढे फॉर्म्युले आपण शिकलेलो आहे सिरियलप्रमाणे तुम्ही ते सगळे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहोत. थँक्यू.